मग तू आता जसं म्हणालीस की मुंबई पुणे मुंबई ही तुझी पहिली फिल्म होती, तर तू ह्या क्षेत्रात यायचं हे पहिल्यापासून ठरवलं होतंस किंवा म्हणजे कसं काय ऍक्सिडेंटली आलीस की विचारपूर्वक काही प्रशिक्षण घेतलंस तू? नाही नाही, मी काही प्रशिक्षण नाही घेतलंय. मी फिजिओथेरपिस्ट आहे प्रायमरीली. माझं शिक्षण त्यातनं झालंय. कॉलेज हाच माझा पुढचा प्रश्न होता. मी पास आउट झाले आणि त्यानंतर मी प्रॅक्टिस करायला म्हणून मुंबईत आले होते आणि एक ऑडिशन आलं मला एका प्रोडक्शन कडनं. म्हणजे तेव्हा मी फिल्म केली होती ना मी पहिली. हा, मग ती पहिली फिल्म कशी काय, तू तिथे कशी काय वळलीस? मी एक स्टेज हे केलं होतं, पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट केली होती मी पुण्यातच. म्हणजे आईने मला ते पाठवलं होतं की जरा स्टेज फिअर घालवण्यासाठी म्हणून आपण जातो ना, त्यामुळे आईने फोर्स केलं. पहिले 1-2 स्टेजवर आली आणि सगळ्यांना मग भीतीच वाटली. तुझं फिअर गेलं आणि त्यांच्या अंगात फिअर आलं? नाही, मी थोडी बिंदास्त होते, पण तेव्हा पण मला असे प्रश्न विचारले त्यांनी. म्हणजे ती पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट, रॅम्प वॉक वगैरे, त्याच्यात मला काही रस नव्हता. काय चाललं केलं, मजा केली, आलो. पहिली मुलगी असशील जिला रॅम्प वॉक मध्ये इंटरेस्ट नाहीये? खरंच नाही. पहिले 2 वेळा त्या एंट्री मी आईला हो पाठवली. मी काही पाठवली नव्हती आणि माई म्हणाली नाव कसं नाही आलं मग तुझं? माई म्हणाली हे पाठव या वेळेला. मग तिने बसून माझ्याकडनं ते करून घेतलं. तेव्हा मी शिकत होते, मी 3rd इयरला होते. पण मग आठवड्याभराची सुट्टी घेऊन मी तिकडे गेले. बरं, तिकडे ना ते सगळे बघतात ना की किती मुली खातायत आणि कसं डाएट वगैरे आणि किती शुगर इनटेक आणि हे सगळं ते सगळं की कसं तुम्ही ग्लो कसा आला पाहिजे विदिन अ वीक वगैरे. ते सगळे लेक्चर द्यायचे, सगळं ऐकायचं आणि दुसऱ्यांना निघून जायचं. ते मी जायचंय तिथे मस्त डोनट, स्वीट, शुगरफुल कॉफी, सगळं मस्त मेजवानी सगळं नोटीस केलं. येस, सगळं नोटीस केलं. आणि तेव्हाच मला ते श्रावण क्वीनचं बेस्ट पर्सनॅलिटी अवॉर्ड मिळाला. आय डोंट नो हाव. बहुधा त्यांना तुझा हाच कॉन्फिडन्स आवडला असेल. मे बी की ही अशीच आहे, बिंदास. सो ते होतं. मग तिकडनं ती फिल्म मिळाली मला. मग तिथे मी माईम परफॉर्म केला होता. तिकडनं ती पहिली फिल्म मिळाली. मग चुकून मी सिरियलच्या ऑडिशनला गेले, फिल्मची आहे समजून. ओके, असा तो किस्सा झाला. आणि मी गेले तर कळलं की अरे ही तर सिरियलची ऑडिशन आहे. म्हणजे नाव फिल्म फार्म होतं प्रोडक्शन. माझा तो घोळ झाला आणि मी गेले तिकडे. मग कळलं की ही फिल्म, म्हटलं जाऊ दे आपण देऊन ठेवू, त्यांचा कधी कुठली फिल्म वगैरे आली तर ते विचार करतील, तोपर्यंत आपण नाही नको म्हणत राहू, असा प्लॅनिंग होता. आणि मग लीड मिळाली. मग ती माझी मालिका होती गोट. मग आई म्हणाली करून बघ ना, काय हरकत आहे. म्हटलं ठीक आहे, करून बघायला हरकत नाही, वी कॅन ऑलवेज कम बॅक. परत ते सोडून आपण आपलं शिक्षण घेतलंय, आपण परत येऊ शकतो. मग लक्षात यायला लागलं की अरे हे तर जमतं आपल्याला. थोडा स्ट्रेस होता. कसं मला आवडलं वन्स मोर, अरे हे तर जमतं आपल्याला. व्हेरी गुड. आणि मग ते केलं कंटिन्यू, मेहनत केली तेवढी, एवढे डबल शिफ्ट, नाईट शिफ्ट, असं करत करत ते केलं. पूर्ण ती सिरियल कम्प्लीट केली मी.